महिला महाराष्ट्र केसरी कुश्ती दंगल का आयोजन वर्धा में किया जाने वाला है। इसका आयोजन विदर्भ केसरी रामदास जी तड़ा स्टेडियम देवली में होगा। महिला महाराष्ट्र केसरी कुश्ती 24 जनवरी और 25 जनवरी को 2 दिनों के लिए आयोजित की जाएगी। उद्घाटन मंत्री अशोक उइके, सांसद अनिल बोंडे, पूर्व सांसद नवनीत राणा, हिंद केसरी पहलवान योगेश दौड़के के हाथों होगा। इसमें 36 जिलों की 51 टीमें हिस्सा लेंगी और 400 महिलाओं की कुश्तियां होंगी। बताया जाता है कि महिला महाराष्ट्र केसरी विदर्भ में पहली बार महिला कुश्ती हो रही है। उनका उद्देश्य है कि महिलाओं के बीच अच्छे पहलवान तैयार कर पाए। पूर्व सांसदों का मानना है कि 24 जनवरी को कुश्ती में विदर्भ की महिलाएं चमकेगी। राजनीति के बाद सबसे पहले खेल देवली जैसे छोटे से गांव से निकलकर दिल्ली तक पहुंचने वाला कुश्ती का नाम रोशन करने का प्रयास किया जा रहा है। जागतिक कुस्ती स्पर्धामध्ये किंवा आशियामध्ये महाराष्ट्राची महिला सुद्धा सुवर्ण पदक मिळवण्याची आमची अपेक्षा आहे। 24 तारखेला याचं उद्घाटन होणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे अशोक उइके हे या ठिकाणी उद्घाटन करणार आहे। पहिले प्रथम मी या महाराष्ट्राचे ऑलिम्पिक वीर आशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र शासनाने क्रीडा दिन म्हणून जाहीर केला, त्या दिनाच्या सुद्धा क्रीडा दिनाच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो। तारीख 24 आणि 25 महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा व राज्यस्तरीय अजिंक्य महिला कुस्ती स्पर्धा या 24 आणि 25 तारखेला देवळी स्टेडियम मध्ये सुरुवात होत आहे। त्यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे पहिलवानाचं, महिला पहिलवानाचं, त्यांना नॅशनल मध्ये पाठवण्याची व्यवस्था महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून होणार आहे। ह्या स्पर्धा 2 दिवस चालणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून पूर्ण टीम म्हणजे 10 महिलांची टीम आहे। एकंदर 400 महिला, 20 प्रशिक्षक आणि 20 कोच असे मिळून एकंदर 440 या ठिकाणी कोच आणि महिला कुस्तीगीर या ठिकाणी राहणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सेक्रेटरी आमचे आणि उपाध्यक्ष सुद्धा मुरलीअण्णा मोर हे सुद्धा शेवटच्या दिवशी उपस्थित राहणार आहे। उद्घाटन या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री अशोक उइके हे उद्घाटन या कार्यक्रमाचं करणार आहे। कुस्तीगीरांचे आणि बक्षीस समारंभ हे महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा समारोप करणार आहे। त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी मुरली अण्णा मोहोळ हे राहणार आहे। त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री पंकजी भोयर आणि आमचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या लोकसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व आमदारांचा त्या ठिकाणी आम्ही सत्कार सुद्धा ठेवला आहे। 20 कोच आहे, 20 प्रशासक आहे, प्रशिक्षक आहे, 450 या स्पर्धा 2 दिवस चालणार आणि यामध्ये जे विनर होते ते येणाऱ्या नॅशनल मीडिया दुसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा कोल्हापूरला झाल्या मागच्या वर्षी आणि यावर्षी। त्यामागचा आमचा उद्देश हा आहे की आशाबा जाधव काश्य पदक मिळवून दिलं। त्यानंतर मात्र कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। डॉक्टर मेघास द होलिस्टिक हीलिंग सेंटर एंड वेट लॉस वाला, जहां दी जाती है मेडिटेशन थेरेपी जैसे पास्ट लाइफ रिग्रेशन, चक्र हीलिंग, सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्रामिंग, वेट लॉस, थायराइड रिवर्सल, मानसिक बीमारियां जैसे डिप्रेशन, एंजाइटी, शिजोफ्रेनिया से छुटकारा पाए बिना किसी दवाई, बिना कोई इंजेक्शन के, सिर्फ थेरेपी के माध्यम से। इनके ब्रांचेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ जैसे राज्यों में भी है। इनका पता है मानीवाड़ा रोड, बाकरे सेलिब्रेशन के पीछे, अंबिका नगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 8208006178 और 9404084862 पर।